मी प्रभाकर गपे स्वागत करतो आपला मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये आपली यारी रेसिपी आणि ट्रायल्समध्ये. तर मंडळी, आजचा हा जो व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे बोंबील फ्राय रोलचा. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, आपण हे मार्केटून बोंबील आलेले आहेत. तर आज आपल्याला बोंबील रोल बनवायचे आहेत. तर चला आपण सुरुवात करून घ्या. आपण मस्त स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. आता आपण यातलं पाणी काढून घेणार आहे. तर बघा म्हणजे अशा प्रकारे आपल्याला यातले बोंबील सुके करून घ्यायचे, पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे. तर बघा म्हणजे अशा प्रकारे आपण सगळे बोंबील साफ करून आणि असे त्यातलं पाणी पूर्ण काढून घेतलेलं आहे आपण. तर सगळे बोंबील आपल्याला अशा प्रकारे सगळे स्वच्छ करी पाणी काढून घ्यायचं आहे. तर आपण लागणार साहित्य बघूया मंडळी. आता धने पावडर, लाल तिखट, हळद, गरम मसाला, जिरे पावडर, आलं, लसूण, मिरची, लिंबू आणि कोथिंबीर. तर बघा मंडळी, सगळं साहित्य आपण घेतलेलं आहे. चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा मंडळी, आपण आता छानपैकी वाटण तयार करून घेऊया. तर बघा मंडळी, एका साईडला आपलं तर हे चांगलं वाटण लावलेलं आहे आपण. आता हे आपण दुसऱ्या साईडने पण तसं लावून घ्यायचं आहे. तर आपलं हे वाटण तो आपण दोन्ही साईडला चांगल्या प्रकारे लावलेलं आहे. आता आपण याचा रोल तयार करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सगळे बोंबील आपले वाटण लावून आणि स्टिक लावून आपल्याला पूर्ण रोल तयार करून घ्यायचे आहेत. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपले बोंबील रोल तयार झालेले आहेत. मस्तपैकी त्याला आपण वाटण लावलेलं आहे. टूथपिकने त्याला पूर्ण गोल राऊंड करून घेतलेले आहेत. आता आपण याला फ्राय करूया. तर बघा मंडळी, आपण बोंबील रोल आता फ्राय करण्यासाठी आपण तांदळाचं पीठ घेतोय. थोडंसं कॉर्नफ्लॉवर घेतोय. थोडासा आपण रवा घेतला आहे. तर हे चाळणीमध्ये पूर्ण गाळून घेऊया चांगलं. तर आता आपण यात एक थोडंसं लाल तीळ घालून घेतोय, थोडीशी हळद आणि चवीपुरतं मीठ. तर बघा मंडळी, आपले कढईमध्ये तेल चांगलं वगैरे आता गरम झालेलं आहे. मसाला पण चांगला, तर आपण हे वाटण आपलं मिक्स झालेलं चांगलं. तर आपण याच्यामध्ये बोंबील चांगल्यापैकी आता त्याचे कोटिंग करून घेऊया चांगलं. तर बघा, आपला बोंबील रोल तयार झालेला. तर आपण त्यात तेलामध्ये सोडून देऊया. चांगल्या प्रकारे फ्राय व्हायला. बघा मंडळी, जसा एकदम मस्त साऊंड येतोय बबल्सचा पूर्ण. तर बघा मंडळी, आपला गॅस आपल्याला लो फ्लेमवर ठेवायचा आहे. आपला गॅस कमी ठेवायचा आहे आणि त्यावरती मस्तपैकी आता याला 5 मिनिटानंतर परतून घ्यायचे आहे. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपले बोंबील रोल फ्राय रेसिपी रेडी झालेली आहे. दिसायला तर छान दिसते. आपण जरा टेस्ट करून बघूया कशी झालेली आहे.